दरम्यान विजय मल्ल्याचा इतिहास नेमका काय राहिलेला आहे, पार्श्वभूमी काय आहे त्यावरती सुद्धा एक नजर टाकूया। कोण आहे विजय मल्ल्या? 18 डिसेंबर 1955 साली उद्योगपती विठ्ठल मल्ल्या आणि ललिता रामय्या यांच्या पोटी जन्म झालेला आहे विजय मल्ल्याचा। कोलकात्याच्या मार्टिना आणि सेंट झेवियर्स कॉलेजातून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे। 1976 साली सेंट झेवियर्स कॉलेजमधून बीकॉम ही पदवी मिळवली। 1986 साली एअर इंडियाची एअर होस्टेस समीरा तय्यबजी हिच्याशी विवाह केला। मुलगा सिद्धार्थच्या जन्मानंतर काही वर्षातच हे दोघं जण विभक्त झाले। जून 1993 मध्ये विजय मल्ल्याचा आपली बालमैत्रीण रेखा यांच्याशी विवाह झाला। रेखांचे 2 विवाह झालेले आहेत आणि त्यापासून त्यांना लैला आणि तानिया आणि कबीर अशी ही मुलं आहेत। रेखा यांची मुलगी लैला हिला विजय मल्ल्यानं दत्तकही घेतला। सुब्रमण्यम स्वामींच्या जनता दल पक्षाचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून 2010 सालापर्यंत त्यांनी कामही केलं। जेडीएस आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावरती 2002 मध्ये कर्नाटकातनं विजय मल्ल्या राज्यसभेवरती सुद्धा गेला। 2010 ला भाजप आणि जेडीएसच्या पाठिंब्यावरती विजय मल्ल्या पुन्हा राज्यसभेवरती गेला। अशी पार्श्वभूमी राहिलेली आहे। त्यानंतर तब्बल 17 बँकांचं कर्ज बुडवल्याप्रकरणी विजय मल्ल्या भारतातनं फरार आहे आणि विजय मल्ल्याला आज अटकही झाली, परंतु जामीनही मिळाली।